सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई अजगर। संपर्क 8055810910 आणि 9860785786। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण। इचलकरंजी शहरातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात केंदाळ अर्थात जलवनस्पती वाढत असल्याचं दिसून येते। या वाढत्या केंदाळामुळे नदीचे प्रवाह अडथळले जात असून पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीनेही धोका निर्माण होतोय। या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील प्रभाग क्रमांक 15 मधील नगरसेवकांनी नागरिकांना एकत्र येण्याचं आवाहन केले। सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून पंचगंगा नदीतील केंदाळ काढण्याची विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे। या मोहिमेत शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय। विशेष म्हणजे व्यंकोबा मैदान परिसरातील पैलवान गेल्या अनेक वर्षांपासून केंदाळ काढण्याचं काम सातत्यानं करतायत। केंदाळ वाढल्यावर पैलवान अमृतमामा भोसले यांचं नाव विशेषतः चर्चेत येतं। यंदाही त्यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे। याआधी प्रभाग क्रमांक 15 मधील 4ही नगरसेवकांनी पंचगंगा नदीची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला। उद्या होणाऱ्या मोहिमेत सर्व नगरसेवक प्रत्यक्ष उपस्थित राहणार असून नागरिकांनीही यात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आले। या उपक्रमात महापालिकेचे आयुक्त, अधिकारी आणि कर्मचारीही मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत। महापालिकेचे परसुले तसंच कर्मचारी करण लाखे यांनीही या मोहिमेसाठी आपली उपस्थिती दर्शवली आहे। यावेळी पैलवान अमृतमामा भोसले, नागेश पाटील, नगरसेवक राजू पुजारी आणि नगरसेवक संतोष शेळके उपस्थित होते। पंचगंगा नदी स्वच्छ आणि केंदाळमुक्त करण्यासाठी प्रशासन आणि नागरिक एकत्र येत असल्यानं लवकरच नदी पुन्हा स्वच्छ, प्रवाही आणि निरोगी होईल अशी आशा व्यक्त केली जाते। इचलकरंजीतील महापालिकेच्या हद्दीत सर्व येणाऱ्या सर्व नागरिक बंधू बहिणा माझी कळकळीची नम्र विनंती, जे उद्या आम्ही अभियान राबवतोय जे केंदाळ मुक्त करण्यासाठी, आजपर्यंत आपलं केंदाळ काढण्यासाठी अमृतमामा भोसले, व्यंकोबा मैदान यांचे पट्टे जे येतात ते दरवर्षी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी येणार आहेत। तसंच माणुसकी फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते, इचलकरंजीतील युवक मंडळ, जे आपल्या जुना चंदूर रोड भागातील सर्व मंडळांचे कार्यकर्ते, आपले नागेश पाटील, गणेश पाटील त्या मंडळांचे त्यांचे कार्यकर्ते सर्वजण उद्या सकाळी उपस्थित होऊन 7 वाजल्यापासून काढायचं काम चालू करणार आहोत। आणि सर्व नागरिकांनी, बंधू बहिणींनी व युवकांना एक आव्हान आहे, मोठ्या संख्येने जास्तीत जास्त लोक आपल्यासाठी म्हणजे नदीवर जी पोहायला येणार आहेत ती सर्व हे म्हणजे भागातील केंदाळ मुक्त करण्यासाठी, इचलकरंजी केंदाळ मुक्त व्हावं त्यासाठी एक 4 दिवसाचं अभियान आम्ही राबवतोय। सर्वजण उपस्थित राहा ही माझी कळकळीची नम्र विनंती। जय हिंद। नमस्कार मंडळी, आज ह्या माध्यमातनं आम्ही सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो, कारण आम्ही सगळे आमच्या भागातील सगळे नगरसेवक, अमृतमामा असतील, नागेश अण्णा असतील, त्यानंतर राजू पुजारी असतील आणि महापालिकेचे आमचे परसुले साहेब असतील आणि करण लाखे असतील, आम्ही आमच्या भागामध्ये प्रभाग 15 मध्ये आम्ही सगळे व्हिजिट करत असताना प्रामुख्याने आम्हाला जाणवलं की पंचगंगा नदी ही एवढी प्रदूषित झालेली आहे आणि केंदाळ एवढं झालेलं आहे की त्या माध्यमातून आपल्या भागातला होणारा जो पाण्याचा पुरवठा आहे हा सुद्धा खंडित होण्याचा एक प्रथम यातला एक कारण धोका हा निर्माण झालेला आहे। आणि त्याचे गांभीर्य आम्ही ओळखून उद्यापासून आम्ही सगळेच कार्यकर्ते आणि आमच्या बरोबरची असणारी टीम आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केंदाळ मुक्त पंचगंगा नदी हे अभियान आम्ही उद्यापासून सुरू करतोय। तर या माध्यमातून मी तुम्हा सगळ्या नागरिकांना, सगळ्याच मंडळांना आणि सगळ्याच कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की उद्या सकाळी 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत केंदाळ स्वच्छ करण्याची मोहीम आपण या ठिकाणी घेतोय। त्या पद्धतीच्या आव्हानाला प्रतिसाद तुम्ही द्यावा आणि मोठ्या संख्येने येऊन आपली असणारी जी पवित्र अशी पंचगंगा नदी आहे ही अबाधित ठेवूया आणि सुरक्षित ठेवूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।